महाराज ऐकायला चला संसारामध्ये आल्याच्या नंतर महाराज अवघड आहे या संसारामध्ये सुख नाही महाराज का कृष्णदादा काय सांगायचं अनुभव आले अंगा संसारामध्ये अवघड आहे महाराज फार अवघड आहे बरं का निळूदाजी संसारामध्ये कशाहून भांडणं होते सांगताच येत नाही मुकुंद दादा ऐका महाराज काय असते पत्नी स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करू लागली बाबा काय करावं माफी मागतो पण विनोदाची कथा पत्नी स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करू लागली स्वयंपाक करत असताना सहज तिनं नवऱ्याकडे बघितलं बैठकीमध्ये नवरा बसलेला होता बैठकीमध्ये बसलेल्या पतिराजाला सहज तिनं असं केलं नारायण बुवा कसं केलं नवीन संसार आहे नारायण बुवा असं केलं हा असं केल्याच्या नंतर महाराज ते बिचारा उठल्याच्या नंतर स्वयंपाकघरात गेलं स्वयंपाकघरात गेल्याच्या नंतर म्हणला जी कशा करता बोलवलंय ती म्हणली काहीच नाही एका बोटाची ताकद बघू लागले ना भांडणं ज्याला कळलं त्याला धन्यवाद बाकी ज्याला प्रसाद आहे विठ्ठल कीर्तनामध्ये 3 प्रकारचे श्रोते असतात काही 5G असतात कार्तिक दादा काही 4G असतात काही 3G असतात आणि काही 2G असतात 5G विनोद झाला लगेच हसणार 5G सगळे हसायचं बंद झाल्यावर मग हसणार 4G महाराज कीर्तन झाल्याच्या नंतर मग हसणार 3G कीर्तन झाल्यावर दुसऱ्या दिवशी कीर्तनातलं काहीच कळलं नाही म्हणून हसणार विठाला भांडणाला काहीच कारण लागत नाही सर्वांनी ऐकलेला विनोदी पती पत्नी फिरायला निघाले महाराज फिरायला निघाल्याच्या नंतर त्या पत्नीने आपल्या पतिराजाला प्रश्न केला का हो म्हणली तुम्हाला झाडावर चढता येतं का झाडावर ती बिचारा आपलं गरीब होतं कदाचित करंजीचा असं ती म्हणलं नाही गड्या आपल्याला काही झाडावर चढता येत नाही ती म्हणली हा तुम्हाला झाडावर चढता येत नाही ती बी साधी नव्हती महाराज ती होती शेलूची महाराज ती म्हणली हा तुम्हाला झाडावर चढता येत नाही मग तुमच्यापेक्षा माकडं बरे असा राग आला त्याला राजू महाराज राग आल्याच्या नंतर त्यानं 15 दिवस प्रॅक्टिस केली किशोरबाई किती दिवस झाले का वाढवायची घेणं नसती देणं नसती वचन किम दरिद्र 15 दिवस प्रॅक्टिस केली महाराज पकवाजाची नाही झाडावर चढण्याची सर 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 झाडावर चढू लागला सर 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 दिशी उतरू लागला म्हणला बघ पट्याला कसं झाडावर चढता येतं पट्याला कसं खाली उतरता येतं महाराज ती शेलूची होती ती साधी नव्हती ती म्हणली आ तुम्हाला झाडावरच चढता येतं तुम्हाला खाली उतरता येतं मग तुमच्यात माकडात फरक काय लागले ना भांडणं विठाला संसारातल्या भांडणाला काहीच कारण लागत नाही काहीच कशावरही भांडणं होतात विषय लांबत जाईल महाराज म्हणले हे सगळं माया जाळ आहे या माया जाळामध्ये अजिबात गुंतू नका का गुंतू नका तर काळ आला जवळी ग्रासावया अत्यंत जवळ तो काळ आलेला आहे किती जवळ आलेला आहे किलोमीटर मध्ये मोजमाप नाही सांगितलं गडोगडी काळ वाट याची पाय अजून किती आहे अवकाश क्षणाला मिनिटाला काळ आपली वाट पाहतोय गड्या अत्यंत जवळ तो काळ आलेला आहे आदरणीय बाबा आपल्या मधून निघून गेलेले आहेत उपजल्या पिंडा मरण सांगते जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक जण एक ना एक दिवस जाणारच आहे पण जगत असताना असं जगा उत्तमाची उरेख केली मचे उरे कीर्ती मागे आश्रंबा एवढा उंच आवाज एवढा गोड आवाज असे प्रमाण ऐकल्याच्या नंतर असा आवाज ऐकल्याच्या नंतर राजू महाराज असं वाटते बाबा खिशात हात घालावा 1000-2000 काढून बक्षीस द्यावा पण ते महाराजाचे घेत नाहीत म्हणून देत नाही ते आता घेतो म्हणतात पण घेत नाहीत विठाला गोड स्वभाव आहे महाराज गोड गातात महाराज तो काम म्हणे काम मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे विठाला 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 जगत असताना असं जगा गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी जगल्या जगा गड्या काही काही माणसं जन्माला येतात माणसं मरायची वाट बघतात बाईला म्हणे खर मरतात तरी बरे नाशी गेले घर
या महाराज काही माणसं मरायची वाट बघतात, तो जगत असताना जीवन कसं जगावं वारकरी आमच्या प्रल्हाद बाबांकडून शिकावं. काय परमार्थिक सेवा होती महाराज. खरं सांगू का, या परिवाराला जे वारकरी संप्रदायाची आवड लागली ना, या परिवार जो वारकरी संप्रदायाकडे वळाला ना, ही पुण्याई जर कोणाची असेल तर आदरणीय बाबांची आहे. माझ्या आवडीलाची निराशी गा देवा तुझे चरण सेवा, सारखं जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. पंढरपूरची वारी आहे, आषाढीची वारी आहे महाराज. फार नामस्मरणामध्ये त्यांच्या महिमेमध्ये त्यांनी काळ घालावा, काळ सारावा, चिंतनी एकांत वासी गंगास्नानी वारकरी होते महाराज. वारी करायची मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो. जीवनामध्ये आल्याच्या नंतर महाराज वारी करा गड्या, तो सुख सोहळा स्वर्गी नाही पंढरीशी जारी, आल्यानु संसारा दिनाचा सोयरा. पांडुरंग जीवनामध्ये आल्याच्या नंतर वारी करा. विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या पालखी सोहळ्यात जा, कधीतरी जगद्गुरु तुकोबरांच्या पालखी सोहळ्यात जा. काय आनंद आहे महाराज. जे वारकरी पंढरपूरला वारीला गेले असतील त्यांच्या पुढे चित्र उभं राहील. काय आनंद आहे महाराज पंढरपुरातला. काय आनंद घेतला सप्त्यामध्ये आमच्या आयोजक कृष्ण महाराज असतील, मुकुंद महाराज असतील. फार सुंदर वातावरण, फार सुंदर नियोजन. बरेच मंडळी आले होते. जीवनामध्ये आल्याच्या नंतर कधीतरी वारीला जा. जीवनात आल्याच्या नंतर एकदा तरी आषाढीच्या वारीमध्ये जा, एकदा तरी जगद्गुरु तुकोबरांच्या पालखी सोहळ्यात जा, एकदा तरी विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या पालखी सोहळ्यात जा. पण जायच्या अगोदर जा. कळतंय ना, जायच्या काही जाऊ म्हणून गेले बाबा, मानवतला नाही गेले, पण वारीला गेले. काय आनंद आहे बाबा. विश्वमाऊली ज्ञानोबरांचा पालखी सोहळा मनोज महाराज एकदा दुपारचा 20 झाला रे झाला बरं करा बाबा. एकदा वारकरी जेवले रे जेवले. मग ते नांगरटे बघत नाही, ते ढेकळं बघत नाही, फुलं बघत नाही. एकदा वारकरी पळडे रे पळडे, धारा ढूर आणि पंढर. झोपायला काय असते महाराज, काय असतं झोपायला? काहीच नाही. ते 10 रुपयाचा प्लास्टिकचा कागद, तेच खाली आतरायचा. पाऊस आला की पुन्हा तेच अंगावर घ्यायचा. पळड्या झोपते तो वारकरी, पळड्या झोपते. पण ऐका, जो पळड्या झोपतो मी त्याला वारकरी म्हणायलाच तयार नाही. विशाल बाबा पळड्या झोपतो ते कशाचं वारकरी? ओरिजिनल वारकरी तेच जे आधी बसल्या झोपतू आणि मग पडतू, ते ओरिजिनल वारकरी. विठाला एकदा तरी वारीला जा. कारण मारा तुका म्हणे जन्म आल्या आपला वाटत असं विदेशातून फिल्डर यायले, शतक करायले. आपलं तो होम ग्राउंड आहे. विठाला देखल्या तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक बाबा होत्या. भगवान परमात्म्याला आपलंसं करून घ्या. नितांत श्रद्धा होती गड्या. चला, जन्माला आल्याच्या नंतर तुमच्या आमच्या मागे तो काळ लागलेला आहे. काळ अत्यंत जवळ आलेला आहे. जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक माणूस जाणारच आहे. एका साधकाने प्रश्न, देह जागील देह जागील देह जागील देह जागील देह जागील देह जागील देह जागील
बाबा नारायण महाराज आधीच सांगितले कृष्णदादा त्याशिवाय काहीच नाही म्हणून द्या विठाला ढाके बाबा 2 तास पंजाबराव डक ऐका 2 तास पंजाबराव डक साहेबाचं हवामानावरती व्याख्यान ऐकलं तेव्हा असं वाटलं की खरंच अभ्यासाला दुसरा काही पर्याय नाहीच महाराज 2 तास रामदेव बाबाचं योगावरती व्याख्यान ऐकलं तेव्हाही वाटलं खरंच अभ्यासाला दुसरा काही पर्याय नाही आणि आज 8 वाजल्यापासून आतापर्यंत तुमचं गायन वादन ऐकलं खरंच असं कळालं की खरंच अभ्यासाला दुसरा काही पर्याय नाही महाराज काय गोड गातात तो काय गोड वाजवतात फार महाराज यांना साधं समजू नका अत्यंत महाराष्ट्राच्या बाहेरही यांनी नावलौकी केलेला आहे त्या परिवाराच्या प्रेमापोटी सर्वजण उपस्थित आहे देह जाईल त्यासे काळोबा खाईला अरे आपण जातो यात काही नवले महाराज येते नाही उरू आले अवतार इरते पामर जीव किती जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक जण जाणारच आहे एका साधकाने प्रश्न केला म्हणला ओ महाराज येऊ द्या कळण्याकरता आम्हाला काळाच्या तावडीतून सोडविल तरी कोण महाराज म्हणले भगवान परमात्म्याशिवाय कोणीच सोडवणार नाही अभंगाचं शेवटचं एका चक्रपाणी वाचून या बाबा भगवान परमात्म्याशिवाय तुम्हा मला या काळाच्या तावडीतून कोणी सोडू शकत नाही महाराज म्हणून त्या भगवान परमात्म्याला आपलंसं करून घ्या आपुला तो देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही त्याच्याशिवाय सुख नाही असं नाही त्याच्यासारखा सुखरूपच नाही सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका तो विठाला तुम्ही आपण भाग्यवान आहोत बाबा हो तुम्हा आम्हाला नरदेव मिळाला आतापर्यंत तुम्हा महाराज भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला जिवंत ठेवले ना हे सर्वात मोठं भाग्य आहे बर्वे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूचारी वाचोने आलो येतवरी उरले ते हरे तुम्हा समर्पण बाबा जीवनामध्ये समर्पणाला फार महत्व असतंय जीवनामध्ये समर्पण असलं पाहिजे निळू महाराज काय माणसं सर्पणाला अर्पण होतेच पण त्याला समर्पणच कळत नाही जीवनात समर्पण असलं पाहिजे राहिलेलं आयुष्य भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये घाला अनमोल असा नरदेव त्याने आपल्याला दिलाय ना त्याच्या भक्ती करता दिलाय भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे जीवनाचं परम प्रयोजन आहे आणि भगवान परमात्मा संसाराधिक क्रिया हे अवांतर प्रयोजन आहे विचारसागरामध्ये 2 प्रयोजन सांगितले एक परम प्रयोजन आणि एक अवांतर प्रयोजन आहे परम प्रयोजन म्हणजे जी क्रिया करावीच लागते तिला परम प्रयोजन म्हणतात ज्या क्रिया केल्या नाही केल्या तरी चालतात तिला अवांतर प्रयोजन म्हणतात ऐका व्यवहाराद्वारे पटवून सांगतो लग्नामध्ये वराडी मंडळी कमी जास्त असले तरी चालतात लग्नामध्ये बँडवाले कमी जास्त असले तरी चालतात लग्नामध्ये मिष्टान्न कमी जास्त असलं तरी चालतं लग्नामध्ये नवरदेव नवरीचे मामा असले नसले तरी चालतात लग्न गडबडीत झाल्यावर मित्र परिवार असला नसला तरी चालतो महाराज चालतो लग्नामध्ये नवरदेव नवरी असले नसले तरी चालतं कोण म्हणलं नाही मीच म्हणलं नाही चालत ऐका लग्नामध्ये बाकीच्या क्रिया हे अवांतर प्रयोजन आहे आणि नवरदेव नवरी हे परम प्रयोजन आहे तसं जीवनात आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे जीवनाचं परम प्रयोजन आहे बाकीच्या क्रिया हे अवांतर प्रयोजन आहे जीवनामध्ये जर भगवान परमात्म्याचं ज्ञान नसल भक्ती नसल नाद बाबा त्याला माणूस नाही म्हणले भक्ती विना पशु कशा कशाशी वाढला सटविने नेला अनमोलाचा नरदेव भजना करता मिळाला ना त्याची प्राप्ती करून घ्या सर्व ज्ञान आहे पण भगवान परमात्म्याचं ज्ञान नसल तर जन्म वाया जातो महाराज कसा वाया जातो विश्वमाऊली ज्ञानोबराय गोड दृष्टांत देतात व्याकरणी चोकडा तर्के आती गाडा अध्यात्म ज्ञानोपुडा जात्यांदो जो महाराज माणूस व्याकरण शास्त्रात निष्णात असू द्या तर्कशास्त्रात निष्णात असू द्या पण अध्यात्माचं ज्ञान जर त्याला नसल तर तो जात्यांद म्हणले जात्यांद म्हणजे जन्मताचा आंधळा आहे विश्वमाऊली ज्ञानोबराय गोड दृष्टांत देतात गुरुनाम गुरु मामासाहेब महाराज दांडेकर गुरुवारांच्या मुखरविंदातून ऐकलेला दृष्टांत आमच्या गुरुजींनी आम्हाला सांगितला दृष्टांत सांगतो भजन करा विठ्ठल पटावांच्या
भाषेत सांगायचं ठरलं पोपटाबांनी नेहमी सांगावं, लोकायला दृष्टांत फुकट सांगायचंच नाही बाबा. लोकांकडून अगोदर भजन करून घ्यायचं मग दृष्टांत सांगायचा. दृष्टांत ऐका, सिद्धांत लक्षात ठेवा. दृष्टांत हा सिद्धांत पटण्याकरता असतो. व्याकरणी चोकडा, तर्की अतिगाडा. कोणत्याही शास्त्रात माणूस निष्णात असू द्या, अध्यात्माचं ज्ञान जर त्याला नसेल तर जन्म कसा वाया जातो पहा महाराज. आपल्या गावासारखं सुंदर गाव महाराज, एका गावातील 3 जण फिरायला निघाले महाराज. डॉक्टर, वकील, इंजिनियर, तिघची तिघ हुशार आहेत. कोणाला काही द्विमत आहे का? अजिबात नाही, असूच शकत नाही बाबा. किती हुशार डॉक्टर, मंडपातले सोडू ना, किती हुशार. डॉक्टरकडे जा महाराज, आडवं पडा, उलट पडा, पालथ पडा, जीभ बाहेर काढा, अजून काढा, अजून काढा. आता किती बाहेर काढायची महाराज? जेवढी असेल तेवढंच काढून नो. माझा एक मित्र डॉक्टरकडे गेला महाराज, तो जरा वात्रट होता. आता माझ्याहून अंदाज लावा तो किती वात्रट असेल महाराज. डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टरने सांगितलं जीभ बाहेर काढा, अजून काढा, अजून काढा. ते मला तुला का तोंडात बसायचं का काय? बस झाली ना म्हणला महाराज. डॉक्टर हुशार आहे. रक्त चेक करतात, लघवी चेक करतात, हुंकी चेक करतात, फुफ्फुस चेक करतात, सर्व चेक करतात आणि सगळं चेक केल्याच्या नंतर मग विचारतात तुम्हाला झालंय काय. डॉक्टर हुशार आहे, इथले सोडून ना बाहेरचे सांगतोय बाबा. डॉक्टर हुशार आहे. 2 नंबर वकील. वकील किती हुशार? व म्हणजे वचकट, की म्हणजे किचकट, ल म्हणजे लबाड. वकील हुशार आहे, आपले सोडून ना तिकडचे सांगतोय. 3 नंबर इंजिनियर. जरा ऐका, 5G लक्ष द्या. इंजिनियर किती हुशार बाबा? माफी मागून बोलतो. इंजिनियरचं डोकं महाराज संडास बाथरूम किचनच्या किती जवळ आणता येईल याचा आतोनात प्रयत्न करणारा इंजिनियर. इंजिनियर हुशार आहे महाराज. तिघची तिघ फिरायला निघाली. नवीन नेक्सॉन गाडी घेतली होती, टाटा नेक्सॉन होती. नव्याच गाडीमध्ये बसले महाराज, आहे का नाही? मुकुंद महाराजांना घेतली वाटतं, आहे का नाही? हो, तुमच्या साडू न घेतली महाराज. लय छान गाडी आहे नेक्सॉन. म्हणजे तिथं काय पाहायचं काम आहे? सुंदर नेक्सॉन गाडी घेतली. संतोष बा नाही देऊ दे पेढे, पण नेक्सॉन गाडी घेतली म्हणजे आम्ही खाल्ले, तुम्ही राहिले, चला. नेक्सॉन गाडी घेतली महाराज. गाडीमध्ये बसली. मुंबई सारख्या मोठ्या शहरात गेले. बरी नका बदलायची? पेढे राहिलेत म्हणून विचारलं. बरी आहे ना मुंबई बरी आहे नका बदलायची? बरी. मुंबई सारख्या शहरामध्ये गेले. सिद्धांत लक्षात ठेवा, कोणत्याही शास्त्रात माणूस निष्णात असू द्या, अध्यात्माचं ज्ञान नसेल जन्म कसा वाया जातो पहा. मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये गेले महाराज. समुद्राच्या किनारे आले. समुद्राच्या किनारे आल्याच्या नंतर त्यांनी एक नाव किरायाने केली. नाव किरायाने केल्याच्या नंतर त्या नावेमध्ये बसले. नावेमध्ये बसल्याच्या नंतर महाराज, मराठी माणसाचा स्वभाव आहे, कुठेही बसू द्या ते शांत बसणारच नाही, अजिबात बसणार नाहीत बाबा. एसटीत जरी बसले, बाजूच्याला तरी विचारतील कुठून बसले, कुठं उतरणार, शेतात काय, पाऊस कस काय विचारणार. नसलंच कोणी बाजूला, बसल्या बसल्या त्या शीटचं रबर तरी फाडील, खिशात तरी घालील, घरी तरी आणील. स्वभाव आहे मराठी माणसाचा, शांत बसणारच नाही महाराज, अजिबात बसणार नाही. मी एसटीतलं सांगते. विठ्ठला स्वभाव आहे माणसाचा महाराज. चला लक्ष. हा विचवी ना, बरोबर आहे महाराज. हाय सांगू तरी नका महाराज, लय अवघड येत आहे का नाही महाराज? हा धरली का सोडी? हा बरोबर. विठाला विषय लांबत जाईल महाराज. मराठी माणसाचा स्वभाव आहे. नावेमध्ये बसले. थोडं लक्ष द्या, थोडं लक्ष द्या. विषयांतर होईल, थोडं लक्ष द्या. नाही तुमच्याकडे नाही येते बाबा, चला हो चला लक्ष द्या महाराज. विषयांतर होईल महाराज. नावेमध्ये बसले. नावेमध्ये बसल्याच्या नंतर महाराज डॉक्टरांनी नावाड्याला प्रश्न विचारला. बारकाईने ऐका, विषयांतर होईल. कोणत्याही शास्त्रात माणूस निष्णात असू द्या, अध्यात्माचं ज्ञान नसेल तर जन्म कसा वाया जातो पहा. डॉक्टरांनी नावाड्याला प्रश्न विचारला. का रे नावाड्या, कुठला तू? सांगितलं साहेब परभणी जिल्हा. तालुका रे मानवत. गाव रे करंजी. का रे नावाड्या? मुंबईमध्ये कधीपासून आला? मला साहेब आजोबा पंजोबापासून मुंबईमध्ये आलो. नाही सांगता येणार. डॉक्टरांनी विचारलं नावाड्या, नाव चालवता चालवता तुझं जर डोकं दुखायला लागलं, दवाखान्यात गेल्याच्या नंतर कोणती गोळी घ्यावी, डॉक्टरांना काय सांगावं याचं काही ज्ञान आहे? सांगितलं साहेब शाळेतच गेलो नाही. काय ज्ञान असणार आहे? तुझा जन्म वाया गेला. 2 नंबर महाराज वकील. वकिलाने विचारलं नावाड्या, नाव चालवता चालवता तुझी नाव समोरच्या नावेला धडकली. धडकल्याच्या नंतर कोर्टात केस गेली. न्यायाधीशापुढे कसं उभं राहावं, कोणती केस टाकावी, कोणती कलम टाकावी याचं काही ज्ञान आहे? सांगितलं साहेब शाळेतच गेलो नाही. काय ज्ञान असणार आहे? जन्म वाया गेला. 3 नंबर इंजिनियर. इंजिनियरने विचारलं नावाड्या, समोर चालून तुला जर समुद्रामध्ये बांधकाम करायचं ठरलं, बांधकाम करत असताना समुद्रामध्ये पाण्यामध्ये कोणतं फर्निचर वापरावं, कोणतं सिमेंट वापरावं, कोणता गज वापरावा याचं काही ज्ञान आहे? सांगितलं साहेब शाळेतच गेलो नाही. काय ज्ञान असणार आहे? नावा त्या इंजिनियरने सांगितलं नावाड्या तुझा जन्म वाया गेला. तिघांनीही जन्म वाया घातला. सोसाट्याचा वारा सुटला. जोरात वादळ सुरू झालं. खलाशांना सूचना मिळाल्या कधीही मोठी लाट येऊ शकते. नाव मध्यभागी आली होती. आपापल्या नावाकडीला घ्या, आपापल्या नावाकडीला घ्या. नावाड्यानं विचारलं साहेब 9:15 वाजत आले, तुमच्या तिघायला पोहता येतं का? पोहता
तिघांनीही उत्तर दिलं, नावाड्या आम्हाला अजिबात पोहता येत नाही. नावाड्यानं सांगितलं, साहेब माझा जन्म जेव्हा वाया जायचा तेव्हा जाईल, पण तुमचा आताच गेला. दृष्टांत संपला सिद्धांतावर. या कोणत्याही शास्त्रात माणूस निष्णात असू द्या, जसं पोहण्याचं ज्ञान नाही जन्म वाया, तसं अध्यात्माचं ज्ञान नसेल नाही तरी गेला. नाही तरी गेला जन्म वाया. महाराज म्हणले, बाबा नामचिंतन करा नाहीतर तुमचा जन्म वाया गेला. भगवान परमात्म्या शोकणी सोडू शकत नाही. महाराज म्हणले, वेळ संपत आला. ओ महाराज ऐका, आमचे आई वडील एवढा जीव लावतात, एवढा सांभाळ करतात. महाराज म्हणले, थोडं जलद म्हणा, तीही सोडू शकत नाहीत. अभंगाचं दुसरं जलद. काळाची हे मृदंगाच्या रेसाठी एकदा जोरात वाजवा. वा बाबा, वारकरी संप्रदायामध्ये सर्वात अवघड कला जर कोणची असेल तर मृदंग वाजवून आहे. एवढं सोपं नाही बाबा. एकतर ते जनावराचे कातडे, जो वाजितो ना त्यालाच कळतो महाराज. मृदंग वाजवणं सर्वात अवघड कला जर कोणची असेल मृदंग वाजवणं. एकदा सगळ्या वादकासाठी अजून एकदा जोरात टाळी वाजवा. एवढं सोपं नाही कृष्णदादा, ते एवढं सोपं नाही. चाल वाजत असताना कार्तिक महाराज असतील, कृष्णदादा असतील, सगळं अंग ओलं झालं होतं महाराज. सगळं अंग घामानं भिजलं होतं. कृष्णदादा घाम पुसत होते, राजू महाराजही घाम पुसत होते. लहान भाऊ या नात्याने सांगतो, आजपासून अजिबात घाम पुसायचा नाही. आजचे दिवस पुसा, पण आजपासून पुसायचं नाही महाराज. का पुसायचं नाही महाराज? लोक लय म्हणतात ना महाराज, लोक लय पैसे घेतात, त्याला म्हणायचं फुकटचा नाही, घामाचा आहे महाराज, घामाचा. मृदंग वाजवणं लय अवघड आहे, लय अवघड. 2 वर्ष वाजवला म्हणून सांगतोय, बाकी काय नाही म्हणलं. बरं आहे विठाला गोड चाल गायली महाराज. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोड विना तेव्हा माय बाप. महाराज म्हणले, काळाची उडी पडली रे पडली. आईही सोडू शकत नाही, बापही सोडू शकत नाही. नवे नवे सोडविना राजा, देशीचा चौधरी अनेक सोय रे भले भले भले. किती मोठे पाहुणे रावणे असू द्या, किती मोठे सोयरे धायरे असू द्या, नाही काळाच्या टायमाला सोडत महाराज. एकदा काळाची उडी पडली ना कोणी सोडू शकत नाही. बरेच जण म्हणतात, महाराज आमचे पाहुणे रावणे खूप पैशावाले आहेत, खूप श्रीमंत आहेत, खूप धनाढ्य आहेत, ते आम्हाला सोडतील का महाराज? जोपर्यंत माणसाकडे पैसा आहे तोपर्यंत पाहुणे रावणे आहेत महाराज. सब पैसे के भाई दिल का साथी
किंवा सोयरे धायरे संपत्तीचे लोक, जोपर्यंत माणसाकडे पैसा आहे तोपर्यंत एकदा माणसाचे पैसे संपू द्या, कोणीच विचारत नाही बाबा, कोणीच विचारत नाही. एका ट्रकच्या पाठीमाग गोड वाक्य लिहिलेलं होतं, गोड वाक्य लिहिलेलं होतं. आता येत असताना प्रवासामध्ये वाचलं तसं बाबा, बऱ्याच ट्रकवाल्याचं द्रुपदच असतं, बुरी नजरवाले तेरा मुंह. जरा माफी मागू का, हे खरं होत नाही तेच बरं आहे. हे जर खरं झालं असतं ना, भारताचा मागच वेस्ट इंडिज झाला असतं. हे खरं होत नाही म्हणून तेच बरं आहे. चला महाराज चला, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत महाराज, एकदा पैसे संपू द्या. जो बरे चढण का तो बरे म्हणला ते माझा, जो बरे चढण का माने ते लान तोर, देहा सुखाची आकाचा माने ते लान तोर. इंद्रिय मावडली आला बागुल आजा, इंद्रिय मावडली. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत एकदा पैसे संपत्या कोणी विचारत नाही म्हणून सोयरे धायरे संपत्तीचे लोक सोडविना राजा, देशीचा चौधरी अनेक सोयरे. भले भले महाराज म्हणले कोणी सोडू शकत नाही, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एकाच कृपाने वाचून या काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप विठोबा रघुमाई. काळाला जवळी ग्रास वया काळाची एवढी पडेल जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप ही झाली मधली चाल विठाला. बाबा हो, राहिलेलं आयुष्य भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये घाला गड्या. तुम्ही आपण भाग्यवान आहोत बाबा हो. संत महात्मे तळमणी सांगतात, हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका, किंवा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. काय उपकार आहेत महाराज त्या देवाचे हो, काय उपकार आहेत. कधीतरी त्या देवाचे उपकार माना हो, कधीतरी त्या देवाचे उपकार माना. काय उपकार आहेत महाराज त्या देवाचे पाहना. एवढा सुंदर अनमोल नरदेव त्या देवाने दिलाय, या नरदेवाची किंमत कोणीच करू शकत नाही हो, कोणीच करू शकत नाही. पाहना जरा अतिशयोक्ती वाटेल पण ऐका. एवढे साचे बनवले देवानं, अगदी 2 मिनिटांमध्ये थांबणार आहे. एवढे साचे बनवले, पण एवढ्या साच्यामध्ये एका साच्यासारखा दुसरा साचा आहे का? एका माणसासारखा दुसरा माणूस अजिबात नाही. जाऊ द्या साच्याचं एवढं सुंदर अवयव दिले संतोष दादा. प्रत्येकाचे अवयव वेगवेगळे आहेत. जाऊ द्या अवयवाचं सोडा, फक्त आपण नाकाचा विचार करू. एवढं सुंदर नाक दिलं देवानं, पण एका माणसाच्या नाकासारखं दुसऱ्या माणसाचं नाक एक, एका माणसाच्या नाकासारखं प्रत्येकाचं नाक वेगवेगळं आहे. माझ्या वाक्या विश्वास ठेवा. आता एकमेकाचे नाक बघूच नका. लोक लगेच एकमेकाचे नाक पाहतात. वाटल्यास कीर्तन झाले आपण नाक पाहाचाच कार्यक्रम, पण आता नाही का. उपकार आहेत त्या देवाचे बाबा, उपकार आहेत त्या देवाचे. पा एवढा सुंदर हात दिला, 2 मिनिटात थांबतो, लक्ष द्या. एवढा सुंदर हात दिला, हाताला इथं लॉक टाकला, लॉक हाताला लॉक टाकला म्हणून आपला हात असा वागतो, आणि हात वागतो म्हणून तोंडात घास. हात वाकलाच नसता तोंडात घास कसा गेला असता? घास गेला असता का महाराज? मला तरी वाटतंय महाराज त्या जेसीबीची कल्पना आपल्या हातावूनच झाली असेल. जेसीबी विज्ञान लय मागे, भगवान परमात्मा लय पुढे. बरं फक्त विचार करा, फक्त कल्पना करा. देवानं सगळे साचे सारखेच बनलेले असते. एकच साचा सगळीकडे बाबा, एकच शिक्का, एकच साचा. आपा काय झालं असतं? अवघड झालं असतं महाराज. सामुदायिक विवाह सोहळे कसे लागले असते, माणसं ओळखायला नसते आले, मुकुंदराव नसते आले ओळखायला. अतिशक्ती वाटेल महाराज. माणसाला नम्र द्यावा लागले असते, नम्र द्यावा लागले असते, नम्र महाराज. मग चाली अशा नसत्या झाल्या. हरिभक्त परायण विशाल महाराज, हरिभक्त परायण नारायण महाराज. चाली कशा झाल्या असत्या सांगू का आपा? आजची चाल हरिभक्त परायण 417, हरिभक्त परायण 315. नम्राव चाली झाल्या असत्या, नम्राव महाराज. बरं जाऊ द्या चालीचं. कीर्तन तरी कोणी करायचं? कीर्तन नम्राव झाले असते महाराज, नम्राव. कीर्तन कसे झाले असते? आजचे कीर्तनकार हरिभक्त परायण 93 25 37 46 56. त्याच्यासोबत मोबाईलचा प्रचार. कधीतरी त्या देवाचे उपकार माना, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. तुम्ही जर नाही ऐकलं, हे जरी नाही
एकदाची शेपट टाळी वाजवा हा जोरात वारे वा हा महाराज तुम्ही जर नाही ऐकलं वर्तमान कोठे तुमचे वर्तमान कोठे वर्तमान कोठे दादा वर्तमान ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान कोठे ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान करुणी मुचिता खाली हे हो करुणी मुचिता प्रेम खाली हृदयात दान जे हो टाळी टाळी सोहम वाग्या प्रेम नगर भारी साबत हो बनी भजनेला का देव करत मल्हारीची बारी मंडळ महिला मंडळ हातवर सगळे बाहेरून पाठिंबा हातवर सरळ सगळे सगळे पिंगळा 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 तुमच्या पुढे मांडलेला आहे अभंगाचा भावार्थ